खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. नाही कुशर डॉगी ती कुशर डॉगी चोरी केलेल्या माणसाला पकडतोय ना. ज्याने चोरी केली त्याला शिक्षा देण्यासाठी. हो चोरी करील का त्याला मारते ते. सोनं गेलं तुमची किरायदार नाही का? तीच गावाला गेली ते. तुम्ही नव्हता? नाही, आम्ही घरी होतो. बीड ऑनलाईन ज्ञानप्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जागा उभा राहा. फक्त मी बोलतो ना. हॅलो, मी हो म्हणलं की दाखव. फक्त मला जागा स्टँड करा. एक मिनटं भैया, एक मिनटं. बीड ऑनलाईन ज्ञानप्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. आज बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दांडेनगर परिसरात असणारं हे सावता माळी नगर आहे. या नगरामध्ये मागच्या 4 महिन्यापूर्वीच अशाच प्रकारे चोरी झाली होती, जी की 4 महिन्यापूर्वी 3-4 जण तरुण आहेत, तोंडाला बांधतायत आणि घरात प्रवेश करतायत आणि घरातला माल लुटून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेसही गुन्हा दाखल झाला होता. मात्र पुन्हा आज ऐन सणासुदीच्या सणामध्ये गणपती उत्सव सुरू आहे आणि याच गणपती उत्सवामध्ये इथल्या परिसरातील नागरिक आहेत, त्यांच्या घरावर विघ्न आणण्याचं काम हे जे काही असंतुष्टी लोक आहेत, चोर आहेत, हे तोंड बांधून या ठिकाणी मध्यरात्री प्रवेश करत, या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक घर आहे, त्या घरामध्ये प्रवेश करत त्या घरातले 40,000 रुपये पैसे आणि इतर सामान चोरी नेलं. तर इकडं पाहायला गेलं तर हे घर होतं की 4 महिन्यापूर्वी फोडलं होतं, मात्र पुन्हा त्याच्या साईडचं दुसरं घर आज फोडण्यात आलं आहे. आणि आता शिवाजीनगर पोलीस स्टेशन, त्याचबरोबर स्वान पथक असेल, फिंगर पथक असेल, या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालं आहे. मात्र नागरिकांची एक मागणी आहे, CCTV कॅमेरा आहे, चोर येत आहेत, चोरी करून जात आहेत, मात्र पोलीस कुठलीच भूमिका घेत नाही. कारण 4 महिन्यापूर्वी ही घटना घडली होती, पुन्हाही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज पुन्हा चोरी त्याच चोरट्याने केली असावी असा सुद्धा अंदाज येतोय. कारण मागच्या CCTV फुटेजमध्ये तेच लोक आहेत आणि आताच्या CCTV फुटेज पाहिलं गेलं तर तशाच प्रकारे लोक आहेत. त्यामुळं हे कोण लोक आहेत, कोण चोरी करत आहे याचा तपास पोलिसांना लावा आणि आम्हाला न्याय द्यावा, हीच मागणी आता समोर येते. सर, आम्हाला चोरटे कोण आहेत ते तर काही माहीत नाही, परंतु गेल्या वेळेसच्या बी 2 CCTVमध्ये चेक केला असता ते 5 जण आहेत आणि रात्रीच्याही CCTVमध्ये ते 5 जण आहेत हे निदर्शनास आलेलं आहे. तर माझं नाव शेळके संपत दिलीप, राहणार वांगीचा आहे, तर किरायादार म्हणून राहतो. तर माझं 3 तोळे सोनं जवळपास आणि एक 4-5 हजार रुपयाची कॅश चोरीला गेलेली आहे. या अगोदर असा प्रकार घडला होता? हा, या अगोदरही शेजारच्याच घराचा कुलूप वगैरे तोडून तिथंही प्रकार घडला होता, परंतु तिथली काही जास्त ऐवज गेलेलं नाही वाटतं. आणि आता काय मागणी तुमची पोलीस प्रशासनाकडे? प्रशासनाला एवढंच सांगायचं की आता परत अशा पद्धतीच्या चोरी होऊ नयेत, म्हणून त्यावर त्यांनी एक ठोस निर्णय घ्यावा आणि चोरांना होता येईल तेवढं लवकरात लवकर पकडावं, एवढीच इच्छा आहे. कुठे
यूट्यूबला माहिती सोडणार आहे. ते काय होतं पावसामुळे त्याला हे व्हायला. बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लग्न, वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस, भगवान बाबा प्रतिष्ठान समोर, बार्शी रोड, बीड.